नमस्कार, सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। ही बघा, ही लहान मेथी आहे। अशी लहान मेथी आहे, हिला समुद्र मेथी पण म्हणतात। आणि ही मेथी ना थोडी खायला थोडी कडवी असते जास्त, म्हणजे जी मोठी मेथी असते ना त्यापेक्षा खूप जास्त कडवी असते ही। तर ही भाजी टाकून आपण मस्त आज खुसखुशीत आणि महिनाभर टिकणारी रेसिपी बनवतोय। मधल्या वेळेस चहासोबत खायला वगैरे खूप छान लागते ही रेसिपी। तर आता ही भाजी आहे, आपण कापून घेऊया। तर बघा, अशा पद्धतीने हिला आता मी सोडून घेतले। थोडं आतमध्ये काही दांडी वगैरे असेल ते बघून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला ही कापून घ्यायची आहे। तर मैत्रिणींनो, पहिल्यांदाच माझी रेसिपी पाहत असाल, पहिल्यांदाच चॅनलवरती तुम्ही आला असाल माझ्या, तर रेसिपी पूर्ण बघा, सबस्क्राईब करा, बाजूची बेल आहे ही सुद्धा प्रेस करा, त्यामुळे माझे नवीन जे व्हिडिओ येतील ते तुम्हाला पहिले पाहायला मिळतील। तर आता ही भाजी आपण कापून घेतली आहे बघा। आता हिला आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे। यामध्ये खूप माती असते। आपण फक्त याचा ना पालापालाच घेतलेला आहे। अशा पद्धतीने बघा, 2 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेते। अगदी खळखळीत पाण्यात धुवायची। आता मेथी थोडीशी आहे म्हणून मी अशी मोठी अशी वाटी असते, वाटकं ते आहे, त्याच्यात धुते। बघा, पाण्यामध्ये किती कचरा पडलाय आणि किती माती पण आहे बघा। अशा 2 पाण्याने 2-3 पाण्याने धुवायची। मैत्रिणींनो, व्हिडिओ थोडासा मोठा आहे तर पूर्ण बघा। अशी खुसखुशीत आपण मस्त ताजी मेथी टाकून मटरी बनवतोय। तर मेथी बघा धुवून झालेली आहे। आता मी तवा ठेवून घेतला आहे आणि गॅस पण चालू केलेला आहे। आता यामध्ये मी 1 चमचा थोडंसं तेल टाकले, म्हणजे 1 चम्मच सारखं। आता त्यामध्ये आपल्याला ही भाजी आहे ना थोडी परतून घ्यायची आहे। भाजी थोडी अशी मऊ व्हायला पाहिजे म्हणून। बघा, अगदी थोडीशी भाजी झाली, पण ही भरपूर झाली भाजी, कारण ही थोडी कडू असते ना, तर नाही तर मग मटरीमध्ये काय होईल, जास्त कडवटपणा येईल। तेवढी भाजी भरपूर होते आणि मोठी भाजी असेल तर तुम्ही जास्त घ्या। तर बघा, भाजी आपली परतवून झालेली आहे। आता आपण पीठ मळून घेऊया मटरी बनवण्यासाठी। तर इथे मी मैदा घेतला आहे। आता हा मैदा मी चाळून घेते। हा मैदा आहे ना, एक 200 ग्राम सारखा मैदा आहे, एवढा घेतलाय मी। आता यामध्ये 4-5 चमचे मी रवा घेतलाय। आता यामध्ये आपण थोडेसे मसाले टाकूया। 1 पाव चमचा मी लाल तिखट टाकते। तुम्हाला जर मसाले नसतील टाकायचे ना, तरी तुम्ही स्किप पण करू शकता। त्यानंतर धना जिरा पावडर, हळद, अगदी पाव चमचा थोडंसं जिरं पण टाकून घेत आहे। आता यामध्ये आपण कलोजी आणि यामध्ये ओवा टाकलेला आहे। तर ओवा आहे ना थोडासा हातावरती चुरून टाकायचं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ। कसं मी तसं डिश टाकून दिली ना, त्यामुळे मला चुरायला मी विसरले असं। तर आता हे सर्व मिक्स केलं आहे, काही नाही हरकत, तरी पण खूप छान स्वाद लागणार आहे। त्यानंतर 1 चमचा आपण तेलाचं मोहन टाकायचं आहे, खूप तेल पण नाही टाकायचं। आता हे पीठ आहे, हे आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून मळायचे। तर याआधी आपण जी मेथी आहे बघा परतून घेतली, ही मेथीसुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊ। बघा, पिठाचा असा मस्त गोळा होतोय। आता ही मेथी आपण टाकून घेऊया। आता थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घेऊया आपण। अगदी खूप घट्ट पण मळायचं नाही आणि खूप पातळसुद्धा नाही मळायचं।
ही मटरी खायला अगदी खुसखुशीत लागते, चहाबरोबर खूप छान लागते. नक्की बनवा. सकाळी संध्याकाळी नाश्त्याला जर काही नसेल आणि मधली वेळ म्हणजे आपल्याला कधी कधी मधीच भूक लागते, तेव्हा आपण असं ही डब्यातून काढून खाऊ शकतो. तर नक्की मस्तपैकी एक डब्बा भरून तुम्ही पण बनवा. आता बघा हे पीठ मळून झालं. 10 मिनटं मी झाकून ठेवलं होतं आणि आता परत एकदा हात आपण मळून घ्यायचं, म्हणजे हात मारून घ्यायचा, छान मळून घ्यायचं. आता हे पीठ आहे, ह्याचे आपण समान गोळे करून घेऊया. आणि हे पीठ आहे ना, थोडं झाकून ठेवायचं, कारण जर खुलं राहिलं ना तर पटकन कडक होतं, मैदा आहे म्हणून. आता याच्या आपण ना अशा चपात्या लाटून घेऊया. खूप जाड नाही, खूप पातळ नाही, अशा मस्त लाटून घ्यायच्या. तुम्ही कलर पण पाहू शकता बघा. आणि मेथी पण भरपूर झाले, खायला तर एक नंबर झालेली आहे. अशा पद्धतीने आपण सर्व अशा ह्या चपात्या लाटून घ्यायच्या आहेत. खूप पातळ पण नाही लाटायच्या आणि लई जास्त जाड पण नका लाटू. तर मैत्रिणींनो, तुम्हाला रेसिपी आवडली असेल ना तर लाईक पण करा आठवणीने. पाहू शकता मी अशा पद्धतीने बघा सर्व ह्या चपात्या लाटून घेतलेल्या आहेत. एक 6 चपात्या आपल्या झालेल्या आहेत. आता आपण ही एक चपाती घेतलेली आहे. आता यावरती आपण सर्व बाजून तेल लावायचं. आता तेल लावून झालं ना का यावरती आपल्याला सुक्कं पीठ टाकून घ्यायचे. तुम्ही साठा पण बनवू शकता, पण मी अशाच पद्धतीने केले. अगदी सोपं वाटते आणि छान पड सुटत आहेत. अशा पद्धतीने आपण परत एक चपाती ठेवून घ्यायची आहे आणि परत एकदा आपण याला तेल नाही तर तूप लावून घ्यायचे. आणि आता परत यावरती आपण पीठ टाकून घ्यायचं. अशा पद्धतीने आपण एकावर एक अशा 3 चपात्या ठेवून घ्यायच्या आहेत. तुम्हाला 3 ठेवायचे 3 ठेवा, 4 ठेवायचे तर 4 ठेवू शकता. तर इथे मी 3 ठेवलेले आहेत. बघा अशा पद्धतीने हे गोल गोल असा रोल करून घ्यायचा. पाहू शकता. आता याचे आपण सुरीने कापून घेऊया अशा पद्धतीने. तर अशाच पद्धतीने मी सर्व कापून घेते आणि असं हे अशा वड्यासारख्या बनवून घ्यायचे आहेत आपल्याला पहिले गोल गोल. तर पाहू शकता अशा पद्धतीने आपण कापून घेतले आहेत. आता मी ह्या लाटून घेते. थोडं थोडं लाटणं मारून घ्यायचे, खूप पातळ नाही लाटायची. तुम्ही हाताने दाबून पण घेऊ शकता, पण ते खूप जास्त जाड होते ना, म्हणून मी थोडंसं लाटून घेतलेले आहे. आता आपण इकडे ह्या मटरी लाटून घेत आहोत. तोपर्यंत मी काय केले, गॅसवरती ना तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर तिकडे तेल पण आपलं गरम होते आणि इकडे आपली हे लाटून पण झाले आहे बघा. आता हे सगळे एका ताटात काढून घेते. तर मस्त असे ह्या मटरी आपले लाटून झालेल्या आहेत. आता तेल गरम झाले आणि मस्त गॅस थोडासा तेल फास्ट झाले, थोडं गॅस बारीक करायचा आहे. मध्यम गॅसवर छान खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायच्या.
आता ह्यांना आपण ना पलटी मारून घेऊया. थोडेसे तेलाचे बुडबुडे कमी झाले आणि मी आता पलटी मारून घेतलेत बघा. थोडासा कलर असा मटरीला ना असा लालसर कलर येऊ द्यायचा, तोपर्यंत मस्त तळायच्या. थोडा सफेद सफेद अशा तळून नाही काढायच्या. तर बघा मस्त असा कलर आलाय. अलटून पलटून आपण यांना छान तळून घेतले बघा. अशा पद्धतीने आपण आता दुसरे पण तळून घेऊया. तेल चांगलं आपल्याला नितरवून घ्यायचे. आता मी दुसऱ्या पण अशा तळून घेते. पाहू शकता अगदी 4-5 मी टाकून घेतलेत कढईमध्ये, राहतील तितक्या. अगदी आपण महिना 2 महिने ही मटरी आरामात राहू शकते, अजिबात खराब होत नाही. मस्त अगदी हवाबंद डब्यामध्ये आपल्याला ही ठेवायची आहे. मस्त तळून झाल्यात बघा. अगदी खुसखुशीत, तोंडात टाकतात विरघळणारी ही मटरी. तुम्ही ओठाने बी मस्त खाऊ शकता, इतकी छान झालेली आहे. आणि म्हातारे माणसं पण आवडीने खातील. तर नक्की बनवा बघा. अगदी गरम आहे म्हणून मी तोडून नाही दाखवले, पण इतकी खुसखुशीत झाले, छान झालेली आहे. चला तर मैत्रिणींना आपण परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.